सोनपेठ नगर परिषदेच्या अर्थसंकल्पात शहर विकासावर भर 101,49,20,000 रुपयांचा अर्थसंकल्प सादर। सोनपेठ नगर परिषदेच्या सन 2026 ते 27 या आर्थिक वर्षात तब्बल 101,49,20,000 रुपयांचा अर्थसंकल्प शनिवारी 28 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला। नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला असून शहरातील पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला आहे। बैठकीला मुख्य अधिकारी युवराज पौळ, उपनगराध्यक्ष निलेश राठोड, गटनेते सरिता विटेकर, गटनेते सद्दाम हुसेन, लेखापाल दादासाहेब पौळ, धम्मपाल किरवले यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते। ह्यावेळी सादर करण्यात आलेल्या 101,49,20,000 रुपयांच्या ह्या अर्थसंकल्पातून शहराच्या कायापालटात विविध योजना आखण्यात आल्या आहेत। ह्यामध्ये प्रामुख्याने शहरातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण आणि शहरांतर्गत रस्त्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे। नगर परिषदेच्या वाचनालयासाठी नवीन पुस्तकं खरेदीसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे। अनावश्यक खर्चांना फाटा देण्यात आलेला आहे। तसेच पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी बंदिस्त गटाराचे जाळे विस्तारले जाणार आहे। स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन आणि शहराच्या स्वच्छतेसाठी आधुनिक यंत्रणासामग्री खरेदी करण्यावर भर दिला आहे। तसेच शहराच्या वाढत्या विस्तारानुसार प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचण्यासाठी जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी निधी प्रस्तावित आहे। स्वच्छ पाणी देण्यासाठी विशेष तरतूद केल्यामुळे ह्यापुढे शहराला अधिक स्वच्छ पाणी मिळणार आहे। नागरिकांच्या मनोरंजनासाठी सार्वजनिक उद्यानाचे सुशोभीकरण करण्यासाठी प्राधान्य दिले आहे। मुख्य अधिकारी युवराज पौळ यांनी अर्थसंकल्पात तांत्रिक बाजू आणि जमा खर्चाचा तपशील मांडला। शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा अर्थसंकल्प शहराच्या प्रगतीचा ठरणार असल्याचे सांगितले। शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुरेशी तरतूद करण्यात आल्याने नागरिकांमधून सुद्धा समाधान व्यक्त होत आहे। शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न नगराध्यक्ष कदम हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा असून कोणत्याही नवीन कराराचा बोजा न टाकता शहराचा विकास साधण्याचा आमचा प्रयत्न आहे। राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनेमधून जास्तीत जास्त निधी खेचून आणू, सोनपेठ शहराला आदर्श शहर बनवूया असा विश्वास यावेळी नगराध्यक्ष कदम यांनी यावेळी व्यक्त केला।